अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण 7व्या अध्यायात आहोत. याच्या आधीचा भाग आपण बघितला आहे. ते मित्रसह राजाची गोष्ट बघितली. मग त्या मित्रसह राजाने गौतम ऋषींना विचारले की या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचं महत्त्व आणि कोणाला त्याची साक्ष म्हणजे अनुभव आलेत ते तुम्ही मला सांगावे. आणि गौतम ऋषींनी सांगायला सुरुवात केली. 117व्या ओवीपर्यंत आपण आलो होतो. विस्तारून ते आम्हासे सांगावे स्वामी करुणसी म्हणून लागला चरणासी अतिभक्ती करून या म्हणे गौतम त्यावेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो. आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते. तेथे जनमात्र यात्रा रूपे करून या माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो. वृक्षछाये ते दुरोने देखील चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीर कृमी पडले अघोरी पूय शोणित दुर्गंधी कुक्षीरोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा दंतहीन अतिविवळा वस्त्र नाही परिधाना चंद्र सूर्य किरण पडता प्राणाचा एक कंठगता शौचव्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुःखी. हे एका चांडाळी म्हणजे एका स्त्रीचं वर्णन आहे. ती वृद्ध होती, म्हातारी होती आणि तिला काय काय झालं होतं त्याचं वर्णन त्यांनी सांगितलं आहे. की त्याने ते यात्रेला गेले असताना त्यांनी यात्रेला म्हणजे गोकर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी जे एक दृश्य बघितलं त्याच्यावरनं ही कथा चालू होते. ही कथा तुम्हाला सांगेल की महात्म्य काय आहे या क्षेत्राचे. की आम्ही गेलो होतो यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते. तेथे जनमात्र यात्रा बरेच लोक तिथे जमले होते यात्रा करण्यासाठी. तिथे आम्ही बघितलं की झाडाच्या छायेमध्ये एक वृद्ध अंध महारोगी वृद्ध होती, अंध होती आणि महारोग झालेली अशी एक स्त्री तिथे बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावरच सगळं कळत होतं की अति सगळं कुष्ठ म्हणजे महारोग सगळं शरीर व्यापून होता. त्याच्यात किडे वळवळत होते. पू आणि शोणित म्हणजे रक्त आणि सगळ्यांनी ती भरलेली घाणीने भरलेला देह म्हणजे महापाप म्हटलं गेलेलं आहे. पूर्वजन्म महापाप हे अशा प्रकारे बाहेर येत असतं. कुक्षीरोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा कफ झाला होता. सगळ्या शरीर रोगाने पछाडलेलं असं त्याचं वर्णन येते. त्याला जास्त आहे. दंतहीन अतिविवळा वस्त्र नाही परिधान अंगार घालायला वस्त्र नाही विवस्त्र अवस्थेत होते. चंद्र सूर्य किरण पडता प्राणजाय कंठगता शौचव्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुःखी अख्खा अंग तिचं दुखत होतं. वेदना होत होत्या. नुसत्या चंद्रसूर्याच्या प्रकाशाने पण तिला वेदना होत होत्या. म्हणजे तुम्ही नुसती कल्पना करू शकता की तिला किती शरीर तिचं जर्जर झालं होतं. विधवा आपण केशवपणे दिसे जशी मुखमारणी क्षणक्षणापडे धरणी प्राणत्याग करूप आहे. तिला ते शरीर आहे म्हणून शरीर होतं. प्राण त्यागायचा प्रयत्न करून सुद्धा प्राण त्यागला जात नव्हता आणि नुसत्या वेदना होत होत्या तिला. अशी अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी देह टाकेल्या धरणीसी तेजूप आहे प्राण आपुला प्राण तेजिता तैवळी विमान उतरे तात्काळी शिवदूत अतिबळी त्रिशूळ कटवांग धरून. आता इथे सगळी गोम आहे. कळलं की नाही. ह्या पूर्ण अध्यायाचाच जो गाभा म्हणता आहे ना तो हा आहे. आता जिने इतकी अनंत पापे केली आहेत त्याच्यामुळे तिला ही व्याधी प्राप्त झाली आणि असं घाणेरडं आयुष्य तिला आलेलं आहे की तिला कुठल्याही क्षणाला प्राण सोडावं असं तिची परिस्थिती आलेली आहे आणि तरीसुद्धा वेदना शमत नाही आहेत. अशा पद्धतीने तिचं एवढं महापाप असताना तिने जेव्हा प्राण सोडला तेव्हा तिला न्यायला कोण यायला पाहिजे. ते यमदूत यायला पाहिजे. ते अंड्याने तिला मारत न्यायला पाहिजे होती. त्याच्याऐवजी कोण आले तर तिथे शिवदूत आले. आता हे शिवदूत आलेले सगळ्या जणांना दिसणार आहेत का नाही. गौतम ऋषी हे अंतर्ज्ञानी होते. त्रिकाल ज्ञान होते. साक्षात शंकर होता तो. त्यांना ते दिसले. त्या शिवदूतांचं वर्णन केलं. टंकायुधे चंद्रबाळी दिव्य कांती चंद्रा साखर सारखे केवळी किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणेपरी विमानी सूर्यासारखे तेज अति विचित्र दिसे साज आले चांडाळी एक काज अपूर्व वर्तले त्यावेळी. अतिशय सूर्यासारखं तेजस्वी असं विमान घेऊन तिला न्यायला आले. ते बघून ह्यांना आश्चर्य वाटलं गौतम ऋषींना. आम्ही पुशिले शिवदूतासी आले ते कवण कार्यासी दूत म्हणते आम्हासी न्यावया आलो चांडाळी ते. ऐकून दूतांचे वचन विस्मित झाले. आमुचे मन पुनरपी केला त्यासी प्रश्न ऐक राया तू एकचित्ते. परत त्याने विचारलं कोणासाठी. त्यामुळे हिला न्यायला आलो. आता राजा तू नीट लक्ष देऊन ऐक. ऐशिया चांडाळीसी पापिणीसी कैसी योग्य विमानेसी नेऊनिया श्वानासी सिंहासनी कैसे योग्य. म्हणे हिला जेव्हा चांडाळीला हिचे अनंत पाप आहेत हिला तुम्ही कसं काही नेता विमानातनं बसून शिव लोकाला.
या जन्मदारभ्य इसी पापे पाप संग्रहासी ऐशी पापीनं दुर्वृत्त इसी केवी ने आलं कैलासा. कसं तिला कैलासाला घेऊन जाणार तुम्ही, एवढी पापी त्या स्त्रीला. नाही इसी शिवज्ञान न करीच हे तपसाधन दया सत्य कदा नेणे इसी कैसे न्यालं तुम्ही. तेव्हा लिहिला नाही शिवाचं ज्ञान आहे की ती का ती तपसाधन उपासना काही करत नाही, तर तिला तुम्ही कसे नेताय. पशु हा मांस आहार इसी सदा करी जीवहिंसी ऐशी अदुष्ट कुष्टी पापिणीसी केवी नेता स्वर्गभुवना. अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन नाही केले शिवस्मरण इसी कैसे न्याल तुम्ही. शिवरात्री उपोषण नाही केले, पुण्यदान यज्ञ याग कधी साधन नाही केले. आणि तिने काहीच याच्यातलं केलं, यज्ञयाग केले नाहीत, कधी दान धर्म केला नाही, कधी उपासना केली नाही, कधी देवाचं नाव घेतलं नाही. हिला तुम्ही कसं काय शिवलोकाला घेऊन जाऊ शकता. न करी स्नान पर्व काळी नेणे तीर्थ कवणे वेळी अथवा व्रतादी सकाळी केले नाही येणे कधी. सर्वांगी पूज शोणित दुर्गंधी असे बहुत ऐशी चांडाळी दुर्वृत्त केवी विमानी बैसवाला. त्यांनी शिवदूतांना प्रश्न केला. प्रश्न करायचा अधिकार गौतम ऋषींना आहे, त्यांचं तपस्साधन आहे, त्यांनी तप केल्यामुळे त्यांनी ते साक्षात शिवशंकराच्या रूपात ते आहेत, त्यामुळे ते प्रश्न करू शकतात शिवदूतांना. नाही तर शिवदूत त्यांना दिसलेही नसते आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरही त्यांनी दिली नसते. गौतम ऋषी विचारतायत तसं. तर अर्चन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग तेची खुणा कृमी निगेती मुखातून पूर्वार्जित काय केले नाही वर्णन केले त्याच्या त्या आजाराचं आणि सगळं ते जिला जे काही रोग झाले त्याचं. ऐशी बाबीने दुराचारी केवी नेता कैलासपुरी योग्य नव्हे चराचरी तुम्ही केवी न्याल ऐसी. अधिकाराने त्यांनी विचारलं कसं काय नेऊ शकता तिला. गौतम होणे रायसे ऐसे पुशले दूतासी त्यांनी सांगितलं आम्हासी आद्यंत तये चांडाळीचा. मग त्या शिवदूतांनी तिचा पूर्वेतिहास गौतम ऋषींना सांगितला. पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाणं, सौदामिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख. आता हे लक्षात घ्या, ती एक ब्राह्मण कन्या होती पूर्वजन्मी आणि दिसायला अतिशय सुंदर होती. अतिसुंदर रूपैसी उपवर झाली पितृग्रासी न मिळे वर तीयसी चिंता करी माता पिता. तिला उपवर असा तिचं लग्न होईना, तिला शोभेल असा नवरा तिला मिळाला न मिळे वर. सुंदर तीसी उन्मत्त झाली 10 वर्षी मिळवून एका द्विजासी गृहयोग तोसी लग्न केले. विवाह झाले यावरी होती त्या पतीचे घरी क्वचित काळ येणेपरी होती नारी परी ऐसा. एक ब्राह्मण वरून तिने त्याशी लग्न केले, काही काळ त्याच्याबरोबर ती राहिली. वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख, म्हणजे पंचतो पावला तात्कालिक विधी लेखे करून त्याचा मृत्यू झाला. या एकूणी तिचे माता पिता कन्या आपली आणि ती घरात तत्वतात. पतीचे दुःखे दुःखिता खेद करीते नारी अतिसुंदर पूर्ववयाचे मध्ये व्याप्त पती दिवशी चंचळ होय मानसी परपुरुषा. ते देखून या तिचं वय लहान होतं, तरुण होती ती. पती वारला म्हणून तिचं ज्या काय तिच्या शरीर भावना होत्या त्या पूर्ण होत नव्हत्या, त्यामुळे ती चंचल झाली. अतिसुंदर पूर्वयासी मध्ये व्याप्त प्रतिदिवसी चंचळ होय मानसी परपुरुषा देखून या गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करे ते बाळी प्रगट झाले तात्काळी गौप्यनो हे पातक. मग तिच्याकडनं तिची पावलं चुकीच्या दिशेला पडायला लागली. जार कर्म म्हणजे ती व्याभिचार करू लागली. आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अतिसुंदरी विषयी प्रीती असे भारी स्थिर नव्हे तिचं मन स्थिर नव्हतं तिचं. आणि कामाचा दाह तिला शांत घरात बसू देईना. उत्तरोत्तर ती बाहेर ख्याली व्हायला लागली. ऐसे तिच्या पातकाशी विदित झाले, सर्वासी वाळीत केले. ती असे माता पिता बंधुवर्गे हे घरातल्यांना कळल्यावर त्यांनी तिला घराबाहेर घालून दिले. माता पिता बंधुजन तिथे तजी ती निर्भत्सून आपण प्रायश्चित घेऊन शुद्ध झाले परियेसा. त्या काळी त्यांनी तिला तिची निंदा केली आणि स्वतः प्रायश्चित्त घेतलं धर्माप्रमाणे आणि ते त्यांनी स्वतःला शुद्ध करून घेतलं आणि तिचा त्याग केला. शंका होती पहिली तिचे निशंक झाले व्याभिचारासी प्रकट रूप हनिशी रमू लागली नगरात. आधी तिला निदान आई वडिलांचा धाक तरी होता, आता तर काय ती मोकळी झाली आणि तिने तेच आयुष्य स्वीकारलं. ती नगरी एक वाणी रूपे होतं अति लावण्य गुणी त्यासी तिने पूर्ववयसा देखुनी झाली त्याची कुलश्री. तिने त्या काळची परिस्थिती सांगतो, हे आताचं नाही आहे. तिने इंटरकास्ट मॅरेज म्हणतात तसं केलं. एक वाणी जातीचा होता, तो दिसायला चांगला होता, त्याच्याकडे पैसा होता, त्याच्याशी तिने लग्न केलं आणि त्याच्या घरात राहायला लागलं. त्या शूद्राच्या घरी वर्तत असे ती नारी ऐसी पापिणी दुराचारी कुळवैरण 42 श्री कामेन नश्यंती ब्रह्मणो विहीन सेवया राजानो ब्रह्मदंडेन यतो भोग संग्रहात. स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाय द्विजक शोभे यती नासे विषय सेवने. हे धर्मातलं एक प्रिन्सिपल आहे, ते त्यांनी सांगितलं की स्त्रियांचा नाश कशामुळे होतो. कामवेग त्यांना जर सहन झाला नाही तर त्या नासतात, म्हणजे फुकट जातात. ब्राह्मण नासती ही नेसेवे. ब्राह्मण म्हणजे त्या काळचे ब्राह्मण म्हणजे ब्रह्मजानाती ती ब्राह्मण. हा याप्रमाणे ब्राह्मण म्हणजे जे
ज्यांच्याकडे राजे लोक पण वाकत होते त्यांच्या ज्ञानासमोर, ते जर हीन सेवे म्हणजे शूद्रांच्या सेवेत गेले पैशाच्या किंवा कुठल्या अतिलोभाच्या, तर त्याच्यामुळे त्यांचा नाश होतो. राज्य जाय द्विजक्षोभे, राज्याने जर ब्राह्मणांचा आदर योग्य केला नाही तर त्याचं राज्य जातं. यती नासे विषय सेवन, यती म्हणजे ज्यांनी संन्यास घेतला आहे त्यांनी जर विषय सेवन केलं, विषय सेवन म्हणजे दारू प्याले, मांस मटण खाल्लं, चरस गांजा ओढला, तर ते भयंकर कर्म त्यांना लागतं. त्यांच्याकडनं महाप्रचंड पाप असं ते मानलं गेलेलं आहे. तर शूद्रासेवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी, पुत्र जाहाला तियसी शूद्रगृही असता, नित्या मास आहार तिसी मद्यपान उन्मत्तीसी होऊनी तया शूद्रमयीशी होती पापिणी दुराचारी. ती सगळं नित्य मद्यमास तिचं चालू होतं, मद्यपान पण करायची, मांस पण खायची, सगळंच करत होती. ती ब्राह्मणी म्हणून जन्माला आली होती बरं का. हे आणि त्या काळातली ब्राह्मणी हे लक्षात घ्या आणि मग हे समजून घ्या. आता तुम्ही ब्राह्मण असाल आणि काय असाल आणि तुम्ही मच्छी खात असाल आणि तुम्ही मद्यपान करत असाल, हे आताचा काळ वेगळा आहे. आता ते अलाउड आहे का नाही ह्या बाबतीत आपण जात नाही आहोत. त्या काळी काय होतं आणि त्या काळी ते कशा प्रकारे धरलं जात असे. तुम्ही बघा, तुमचे आई वडिलांपेक्षा तुमचे आजी आजोबा पणजोबा आणि त्या आधीचे जे गुण होते, त्यांचे जे काय कुलाचार ते पाळत होते, ते तुम्ही पाळू शकत नाही आहे. मग त्याप्रमाणे ही जी आहे ती त्या काळातली होती. तर त्या काळात जेवढा कर्मठपणा होता, त्या कर्मठपणामध्ये तिचं हे वागणं अति उठून दिसत होतं. वर्तता एके दिवशी उन्मत्त होऊन परियसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणून पापिणीने. तर तिला एवढा ते मद्यमास आणि मांस खायचं एवढी ज्यांना इच्छा अनिवार्य होते ना, त्यांना मग ते झेपत नाही. साधं जे घरातलं कधी बाबा आपण खाऊया व्हेज म्हटलं तर त्यांना ते जात नाही. त्यांना सारखं ते नॉनव्हेजच लागतं. हां, कधी काळी ठीक आहे तुम्ही खाता, तुमचा आहार आहे म्हणून. हिला ते सहन झालं नाही म्हणून काय केलं, दारू प्यालेली होती, उन्मत्त झालेली होती, दारू पिऊन तर्र असताना मेष म्हणजे बकरा समजून तिने गाईचं वासरू मारलं. छेदुनी वत्स परियसे पाक केला विनयसी, आणि ते शिजवलं आणि ते मटण खायला ती बसली. शिर ठेवले शिंकी असी दुसऱ्या दिवशी बक्षावया, आणि दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी त्याचं डोकं काढून तिने ठेवून दिलं बाजूला. आपण भ्रमित मद्यपाने जागृत झाले असतामाने वासरू पाहे जाऊन धेनू दोहावया लागी. वत्सत्सानी असे मेष भ्रमित झाले अतिक्लेश, घरी पाहत असे शिरासा स्पष्ट दिसे वासरू. ज्या वेळेला ती भानावर आली आणि गाईचं दूध काढायला गेली, तेव्हा गाईच्या बाजूला वासराच्या ऐवजी मेष म्हणजे बकरा दिसला. त्यावर ती चकित झाली आणि तिने आतमध्ये येऊन बघितलं. त्यावेळेला गाईचं वासराचं ते डोकं तिने ठेवलेलं तिला आपल्या स्वयंपाकखोलीत दिसलं. अनुतप्त होणे तयावेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञानी ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मणी. तिचं लाज काही वाटली नाही, पण तिने शिवशिव म्हटलं आणि म्हणे अज्ञानाने असं घडलं बरं का, मला देवा मी मुद्दाहून नाही केलं हे. मग आता अनुतप्त झाल्यानंतर मग प्रायश्चित्त घेतलं का, तसं नाही आहे, तसं काही होत नाही. तात्पुरतं वाईट वाटतं, त्याला आपण काय म्हणतो स्मशान वैराग्य. तर या वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी, पती कोपेला म्हणून परिसी अस्थिचर्म निक्षेपिले. म्हणजे काय केलं, ते नवराला रागवेल, वासराला मारलं म्हणून त्याला कळलं तर आपला त्याग करेल असं घाबरल्यावर ते काय केलं, ते जमिनीखाली पुरून टाकलं. आणि जाऊन सांगे शेजार लोक व्याघ्रे वत्स नेले एका बक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे येणे परी. आणि शेजाऱ्यांना सगळ्यांना जाऊन सांगितलं, रडत बसली. नवरा आल्यानंतर त्याला सांगितलं की वाघाने वासरू मारलं. असे कितीक दिवसावरी नांदत होती शूद्रागरी, पंचत्व पावली ते नारी नेली द्वितीय यमपुरा. असं असताना कधीतरी तिचा काळाप्रमाणे तिचा मृत्यू झाला आणि ती यमदूत तिला येऊन घेऊन गेले. घातली तियेसी नरकात भोगभोगी अतिदुःखित, पुनर्पे जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियस. अशा प्रकारे तिचा या चांडाळी योनीत तिचा जन्म झालाय. उपजताची आंधळी, जेव्हा जन्माला आली त्याच वेळी ती कशी होती, आंधळी होती. विद्रूप वर्ण जैसी काजळी, माता पिता क्वचित काळी प्रतिपाळती मायामोही. उच्चिष्ट अन्न घाले ती तोंडा स्वजन तियेचे अखंडा, बाळपणी तियेसी विघडा पोसिता ती येणे परी. आता ज्यांच्या पोटी जन्माला आली ते काय करणार, मुलाचा त्याग करणार का. ती जन्मालाच ती विद्रूप आली, ते सगळे पूर्वजनीचं पाप होतं ना तिचं घाणेरडं, त्याच्यामुळे तिची जन्माला आली ती आंधळीच जन्माला आली आणि त्याच्यात कुरूप वर्ण होता.
कळलं की नाही. आई वडील त्याग करू शकत नाही म्हणून तिला पोसत होते. उच्छिष्ट अन्न घाली ती तोंडा, स्वजन तियेचे अखंड बाळपणी तियसी विघडा, पोसिता ती येणे परी. ऐसे असता वर्तमाने सर्वांग झाले कुष्ठवर्णी. असं असताना काही दिवसांनी तिला कुष्ठ झालं. कुष्ठ म्हणजे महारोग झाला. पंचवतो पावली पिताजनी, दरिद्री झाली निराश्रय. आता आई वडिलांचा मृत्यू झाला, मग ती निराश्रय झाली म्हणजे निराधार झाली. सर्वांग कुष्ठवर्ण पीडित ते त्याची ती तियसी स्वजन भ्रात भिक्षा मागून उदरभरित रक्षण करी शरीर आपले. आई भावंडांनी तिचा त्याग केला, मग ती बाहेर भिक्षा मागून जगायला लागली. येणेपरी चांडळी वर्तत असे बहुतकाळी क्षुधेने पीडित सर्व काळी आपण अंधकुष्ठ देही न मिळे तिसी अन्न वस्त्र. तिला अन्न वस्त्र मिळत नव्हतं. दुःख करीत अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे. असं असताना तिचे वृद्धावस्था आली तिला. भिक्षा मागे जनासी मार्गी पडून अहर्निशी कधी न भरे उदर तिसी दुःखे विलापे अपार. कधीही तिला पोटभर अन्न मिळालं नाही. व्याधी असे शरीराशी शोणित पूय परियशी दुर्गंधी येत असे महादोषी सर्वांग कुष्ठे गळत असे. महारोगात काय होतं की शरीराचे जे अवयव आहेत ना ते एक एक करून गळून पडायला लागतात. त्यांच्या पायाची बोटं झडतात, हाताची बोटं झडतात आणि ते सगळं विचित्र होतं. सगळं शरीर त्यांचं रक्ताने आणि त्या पोवाने भरलेलं असतं. त्याचा ती दुर्गंधी पसरलेली, त्याच्यावर माशा बसत असतात, कृमी म्हणजे किडे वळवळत असतात. त्याचं दुःख आणखीन वाढत असतं. भूक लागते पण अन्न खायला मिळत नाही. भीक मागावी लागते तरी पोटभर काही मिळत नाही. ऐसे वर्तता माघमासी लोक निघाले यात्रेसी, महास्नान गोकर्णासी कलत्र पुत्र स्थगित देखा. असं असताना एक दिवस काय झालं, माघ मास आला. माघ महिना चालू झाला आणि त्यावेळेला गोकर्णाची यात्रा असते म्हणून बरेच लोक गोकर्णासाठी निघाले यात्रेला. शिवरात्रीचे यात्रेचे येती लोक देशोदेशी, चतुर्वर्ण आसपासी हरुषी येती परियेसा. देशोदेशीचे राजे देखा, हस्तिरथादिया एका येती समस्त भूमंडलिका महाबळेश्वर दर्शनाचे. असे सगळे जो जगातले लोक अनंत यात्रे करू राजे असे आपापल्या हस्तिरथातनं, काही हत्तीवरनं काही रथातनं असे निघाले गोकर्ण क्षेत्राला. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेचे विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोकपर्येसा. किती हसती गायन करीती धावती नृत्य करीत येती शिवस्मरणे गर्जना करीती. यात्रा प्रसंगी जन देता ऐसी महाजनांसमवेत चांडळी गेले तेथे त्वरित. सवे भिक्षुक असती बहुत तया सवे जात असते. सगळ्यांबरोबर ती पण आली. काहीतरी खायला मिळेल, काहीतरी अन्न मिळेल थोडंफार, ह्या आशेने ती त्यांच्याबरोबर गोकर्ण क्षेत्रात आली. येणेबरे गोकर्णाचे चांडळी पातले सायासी करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने. अशा ती सगळ्यांकडे भीक मागत तिथे आली. लोकजाती मार्गात शयन करी आक्रंदत कर ओढून मागत महाजन लोकांकडे भीक मागत होते. एवढंच याचा अर्थ. पूर्वीची पापी आपण, आता तिला ते रिअलायझेशन आलं. आपण पूर्वीची पापी आहोत, पीडत असे याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण. म्हणून सांगे सकाळी का मी खूप अनंत पापे केले त्याच्यामुळे माझी ही अशी परिस्थिती आली. मला भूक खूप लागलेली आहे. माझं भूक तहानेने माझा जीव जातोय, तर मला कोणीतरी खायला प्यायला द्या असं सांगतोय. कधीचं वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण क्षुधाक्रांत होत असे मरण धर्म करा सगळ्यांशी. आता त्यांना धर्म कसा करायचा ते शिकवायला लागले. मला खायला प्यायला नाही, मला अंगावर घालायला कपडे नाहीत, ते मला तुम्ही द्या. तुम्ही बघा नॉर्मली भिकारी लोक तुम्हाला धर्म सांगत असतात, धर्म करा म्हणून. कळलं की नाही. ते असं असतं, पश्चात बुद्धी म्हणतात त्याला. सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राविणा बाधे शीताक्ष नाही क्षुधाक्रांत धर्म करा सकाळी कहो. पूर्वी जन्म शतांतरी नाही केले पुण्य येरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सकाळी क. येणेपरी मार्गात चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्री व्रत. त्या दिवशी महाशिवरात्र होती. कोणी न घाली भिक्षा तिसी. कारण लोकांचा स्वतःचा उपास तिला कोण भिक्षा देणार. येरी बिवळ क्षुधाक्रांत जठराग्नी प्रतिप्त असे बहुत धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात तेदवा. तिला भूक सहन झाली नाही आणि ती पडली. पूजेसी जाती सकळ जन त्या मागे आक्रोंदोन. एक म्हणती हसून उपवास आजी अन्न कैचे. लोक जाता तिचे टिंगल टवाळे करायला लागले. आज उपवास आहे, तुला कसलं अन्न देणार. हाती होती बिल्व मंजिरी घाली ती तियेच्या करी आग्राणुनी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे. आता हे थोडंसं बघा, थोडंसं वर्णन अतिरंजित आहे, पण आता कसं आहे की यात्रेचं किंवा त्या क्षेत्राचं महात्म्य सांगताना अशा गोष्टी येणारच. त्यामुळे तुम्ही फार जास्त त्याच्यामध्ये हे करू नका. पण तिचा उपवास घडलाच, कारण तिला खायला काय अन्न मिळालंच नव्हतं. एक दिवस नाही, बरेच दिवस मिळालं नव्हतं. ती उपाशीच होती. जाणीव झाली होती की आपण पूर्वजन्मी खूप पाप केले, त्यामुळे आपल्याला आहे म्हणजे जाणीव पण पश्चात्ताप पण होत होता. हे कोणीतरी तिच्या हातात काय केले. लोकांना ना चेष्टा करायची फार हे असते. दुसऱ्याचं दुःख परदुःख शीतलम. त्यांना काय भूक लागली वगैरे त्याची जाणीव नसते. एकाने आपल्या हातात होतं ते बिल्वपत्र होतं, त्याच्या हातात देवाला व्हायला घेऊन चालले होते, ते त्याने तिच्या हातात टाकलं.
ती अति आंधळी. हाती होती बिल्वमंजिरी घाली ती तियेच्या करी आग्राणोनी पाही येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे. तिनं वास घेतला तर खायची वस्तू नाही असं तिला कळलं. कोपवणे टाकी ती अवसरी जाऊनी पडली लिंगावरी. रात्री असता अंधारी अलभ्य पूजा घडली देखा. ती झोपली पडलेली होती तिथे. तिला कळलं हे कोणीतरी आपल्याला फसवले आणि हातात बिल्वपत्र टाकले म्हणून ती रागाने ते फेकलं ते शिवलिंगावर पडलं. रात्री असता अंधारी अलभ्य पूजा घडली देखा. म्हणजे ती आधी उपाशी होती. तिला काहीही खायला मिळालं नव्हतं. पश्चाताप होता. आपण पाप केल्यामुळे आपल्याला ही परिस्थिती प्राप्त झाली असं ती मनात तिच्या येत होतं. आणि त्यात ते हातात बिल्वपत्र होतं ते तिने रागाने फेकलं. कसंही फेकलं तरी ते कुठे गेलं, शिवलिंगावर पडलं. तो भोळा साम म्हटलाय शिवशंकराला. अलभ्य पूजा घडली देखा. त्याच्यातनं ते तेवढंसं कर्मसुद्धा तिला अनंत प्रकारचं पुण्य देऊन गेलं. कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिल्व मंजिरी शिवमस्तके. इतुके पुण्य घडले तिसी प्रयत्न न करता परिसी तुष्टला ईश्वर हर्षी भवार्णवे कडे केले. येणे परी चांडाळीसी उपवास घडला आण्यासी तेथून उठले दुसरी दिवशी भिक्षा मागावं या कारणे. पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासी चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद. सूर्यरश्मी करून तिसी दुःख होय असमसहसी पूर्वार्जित कर्मे ऐसी म्हणती दूत गौतमाते. ऐसी चांडाळी कष्टता आली वृक्ष छाये समीपत त्यजू पाहे प्राणत्वरित म्हणून आलो धावोनी. असंच करून ती दुसऱ्या दिवशी उठली आणि ती चालायला लागली. भूक लागली होती तिला. तिचा तोल जात होता आणि असं करताना जेव्हा सूर्याचा ताप पडायला लागला वरती तेव्हा तिला ते सहन झालं नाही आणि ती जमिनीवर पडली आणि तिने प्राण सोडला म्हणून हे शिवदूत धावत आले कारण तिच्याकडनं पुण्य घडलं होतं. ऐसी चांडाळी कष्टता आली वृक्ष छाई समीपते त्यजू पाहे प्राण त्वरित म्हणून आलो धावनी. पुण्य घडले सियाजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्रे ईश्वरपूजी घडले रात्री जागरण. रात्रभर ते जागरण झालं. जागरण कशामुळे झालं होतं ते कारण काही असू दे पण जागरण घडलं होतं आणि तिच्याकडनं अलभ्य पूजा पण घडली. तर तया पुण्य करून यायचे पाप गेले शतजन्मीचे हे प्रीती पात्र ईश्वराचे म्हणून पाठवले आम्हासी. म्हणून आम्ही आलो तिला न्यायला. तिच्याकडनं मोठं पुण्य घडलेलं आहे. ऐसे म्हणते शिवदूत तियेवरी शिंपुनिया अमृत दिव्य देह पाहुनी त्वरित गेली ऐका शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून रायासी म्हणे तू निघोन त्वरित जाई गोकर्णासी. जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र उत्तम गती संशयन दरिगा चित्ती म्हणून निरोपी रायासी. म्हणून त्यांनी सांगितलं इतके एवढी पापीण चांडाळीला जर उद्धार होऊ शकतो तर तू जा त्या क्षेत्राला आणि तू तिथे जाऊन दान धर्मादी कर. तिथे जाऊन तप कर म्हणजे तुझंही पाप जाईल. जाताची तुझी पापे जाती. तिथे गेलास तर तुझं पाप जाईल. इह सौख्य परत्र उत्तम गती प्राप्त होईल. संशयन दरिगा चित्ती म्हणून निरोपी रायासी असं गौतमाने सांगितले. परिसोने गौतमाचे वचन राजा म्हणे दृढ संतोषाने त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा जाहाला तो. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचैत्र विस्तारू श्रोते ऐक करून निर्धारू एकचित्ते परियसा. इति श्री गुरुचैत्र परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोध्याय. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. ही अशी कथा सांगितली गेली बरं का. म्हणजे काहीही तिच्या मनात नसताना सुद्धा तिच्याकडनं जी काही सेवा घडली ती ईश्वराने मान्य करून घेतली आणि तिला त्या पापा वेगळी केली. तर आम्ही जर जाणतेपणे जर शिवभक्ती केली तर आपला उद्धार होणार नाही का. हे एवढंच त्याच्यातलं प्रिन्सिपल घ्यायचं. मग तिने माध्य मास खाल्लं आणि ते सगळं झालं तरी तिला शिवप्राप्ती झाली मग आम्ही पण तेच करणार असं नाही आहे. ते तिने भोगलं पण खूप. ते प्रारब्ध तिने भोगलं त्याचं नुसतं त्या ओव्या वाचल्या तरी आपल्या अंगावर काटा येतो. काय प्रकारचं प्रारब्ध भोगलंय. ह्या जन्मात सुद्धा ती पूर्ण म्हातारी झाली आणि ती जन्मताच ती विद्रूप महारोगाने भरलेली आणि आंधळी जन्माला आली होती. तिचा सगळ्यांनी त्याग केला होता आणि पूर्ण आयुष्य 60, 70, 80 काय असेल त्या वयाचं तिने ते पाप भोगलंय. प्रारब्ध भोगून संपवलंय तिने. त्यावेळी तिचा उद्धार झालाय. उगाच नसते अर्थ लोक हे गुरुचरित्र वाचून काढतात किंवा काही ज्ञानी लोक पण विद्वान लोक सुद्धा गुरुचरित्रातल्या या गोष्टीला नावं ठेवतात. असं कसं होईल तसं कसं होईल. त्यातलं प्रिन्सिपल आपण समजून घ्यायचंय. प्रिन्सिपल 2 आहेत ती त्यांनी सांगितली आहेत त्या प्रकारे. काय झालं त्या राजाचं काय झालं कथा. मग राजाला ते पाप कुठे जात नव्हतं. ब्रह्महत्या केली ती त्यांनी. त्या ब्राह्मणाची हत्या केलेली. मग ते पाप त्यांनी सगळी तीर्थयात्रा करून सुद्धा गेलं नाही. मग ते
तो गोकर्ण क्षेत्राला त्यांनी आले, तर त्यांनी काय गोकर्ण क्षेत्राला यावं हे गौतम ऋषींनी त्यांना सांगितलं की इतकीच अनंत पाप, एवढी पाप तर राजा तुझी पण नाही आहेत ना, एवढं पाप करून सुद्धा तिला जर कैलास प्राप्ती झाली तर तुला का नाही होणार. आणि हे असं जे क्षेत्र आहे तिथे त्यातलं जे महात्म्य आहे, तिथे अनंत लोकांवर अनुग्रह करण्यासाठी श्रीपाद म्हणजे साक्षात दत्त प्रभू, जो त्रिदेवांचा अवतार आहे दत्त महाराजांचा, तो तिथे राहिला. म्हणजे श्रीपाद का राहिले गोकर्ण क्षेत्रामध्ये इतकी सगळी क्षेत्र असताना, ह्याचं कारण मीमांसा सांगताना ह्या 2 गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. तर आपण आज हा 7वा अध्याय इथे पूर्ण केलेला आहे. आज मी इथे थांबतो. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.